यशोगाथा या शाळेने लिहिली। डॉक्टर पांडुरंग पुंगाटी। गेल्या 25 वर्षात या शाळेमुळे हेमलकसा आणि आसपासच्या गावाचं नशीबच पालटलं। इथून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी शिक्षक झाले, कोणी फॉरेस्ट गार्ड, कोणी तलाठी। मी 1993 मध्ये लोकबिरादर आश्रम शाळा इथे या ठिकाणी शिक्षक म्हणून मला कार्यरत इथे रुजू केले। तेव्हापासून मला माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवत असताना मोठा म्हणजे अभिमानाने मी शिकवतो की कोणतेही पाहुणे आले तरी अभिमानाने सांगतो की मी इथेच शिक्षण घेऊन मी इथेच शिक्षक आहो। जेव्हा सुरुवातीला म्हणजे शिक्षणाची म्हणजे काही गंधच नव्हती, जेव्हा प्रकाश भाऊने ते जेव्हा येऊन म्हणजे जेव्हा झाडाखाली वगैरे आम्ही प्रेड घेत होते आमचे पहिला वर्ग दुसरा वर्ग, तरी आज एवढा बिल्डिंग दिसत आहेत आणि प्रकाश भाऊने होते म्हणून आम्हाला प्रगती केली आणि शिक्षणाविषयी म्हणजे आवड निर्माण करून आम्हाला समोरच्या पिढी म्हणजे सुशिक्षित करण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन केले आणि त्या उद्देशाने आज मी शिक्षक म्हणून आता लागलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। ते एवढा मोठा बिल्डिंग दिसते, हॉस्टेल दिसते आणि आमचे आदिवासी मुलं या ठिकाणी येऊन शिकतात, हे उपकार फक्त म्हणजे कुणाचे आहेत तर प्रकाश भाऊंचे। वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या जीव खाऊन अचूक भाला फेकणाऱ्या या निसर्गाच्या लेकरांना क्रीडांगणावरही कोणी हरवू शकेल? हे माझ्या शाळेत शिकणारी आदिवासी मुलं इथे शाळेत येण्यासाठी जे डोंगर दऱ्या पार करून येतात आणि ते येत असताना त्यांना जे काही त्रास सहन करावा लागतो त्यातून त्यांचे मसल्स तयार झालेले असतात आणि त्यामुळं या आधुनिक सुविधा कोणत्याही प्रकारच्या नसताना ह्या मुलांनी राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर यशस्वीरित्या शहरी मुलांशी कॉम्पिटिशनमध्ये यश मिळवण्याचं श्रेय त्यांना त्यांच्या मसल्समध्ये तयार झालेलं असतं। लक्ष्मी चैतू ओक्सा, पिंकी पुसू परसा, जुन्नी करपा पुंगाटी। एकेकाळी बाहेरच्या माणसांशी नुसतं बोलायला घाबरणाऱ्या या माडिया मुली आता नव्या जगात पाऊल टाकायची तयारी करतायत। की हे भारतीय सैनिकांनो, हे संपूर्ण देश तुमच्या जंगलाचा कानाकोपरा बारकाईने वाचू शकणारी ही मुलं आता पुस्तकांवरही तेवढंच प्रेम करतात। एरवी केवळ शिकारीवर जगणाऱ्या या माडियाला ना नांगरणं ठाऊक होतं ना मशागत। पाऊस पडला की जमिनीवर बी उधळायचं, येईल ते पीक। हेमलकशाला पहिली शेती केली ती लोकबिरादरीने। नुसते भाजलेले उंदीर आणि लाल मुंग्यांची चटणी खाऊन जगणाऱ्या माडियांना लोकबिरादरीच्या कार्यकर्त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा भाजी भाकरी खाऊ घातली आणि मग घरोघर फिरून पेरणीसाठी बी वाटलं। प्रकाश भाऊंनी स्वतः गावोगाव जाऊन माडियांचे हातपंप दुरुस्त करून दिले। आज सर्वत्र अशी भरघोस पिकं डोलताना दिसतात। प्रकाश भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या भूमीवर अक्षरशः जीव अंथरला। पुस्तकातले कायदे कानून न समजणारे आदिवासी आपल्यातली भांडणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले की दोन्हीकडून नागवले जातात। हे लक्षात आल्यावर प्रकाश भाऊंनी स्वतः मध्यस्थी करायला सुरुवात केली। दिवसातल्या कोणत्याही क्षणी हे असं दृश्य त्यांच्या अंगणात आजही हटकून दिसतं। ही लोकबिरादरीची लोक अदालत। सुरुवातीच्या काही दिवसात आमच्या फिरण्यामुळे लक्षात आलं की गावातले भांडणं तंटे बारीक सारीक अगदी घटस्फोटापर्यंतचे खटले ते आपल्या आपल्या गावात पंचमंडळी सोडवतात। मग आता पुढे असं व्हायला लागलं की प्रकाशवरचं त्यांचा विश्वास इतका वाढला की कधी एखाद्या गावातल्या पंचांकडनं निर्णय झाला नाही तर ते आमच्याकडे यायला लागले। मग त्याच्यामध्ये आमचं काम एवढंच असायचं की तेही प्रकाशनेच ठरवलं की दोन्ही पार्टीला बोलून द्यावं, त्यांचं एकमेकाचं सगळं बाहेर निघालं की ते आपोआपच मोकळे होतात आणि एखाद्या मोठ्या माणसासमोर बोललं म्हणजे ते प्रकाशला पहिले असणं मोठे समजतात, तेच मोकळे होतात आणि मग त्यांच्याच रिवाजाप्रमाणे काय दंड असेल ते आपण
हो म्हटलं की बाकी. तर पुढे असं लक्षात आलं की ह्या लोक अदालत इतकी डेव्हलप झालेली आहे की ती एखादं भांडण प्रकाशच्या समोर किंवा आमच्या इथे लोक अदालतमध्ये सुटलं की त्याचा पुन्हा कधी प्रश्न निघत नव्हता. प्रकाश भाऊ सांगतील तो निवाडा बिनशर्त मान्य. माणसांचा विश्वास मिळवणं एक वेळ सोपं, पण हे प्रेम, हा स्नेह, याचं मोल कसं करणार? हे सारे प्रकाश भाऊंचेच सगळे सोयरे. त्यांची कुळकथा अक्षरशः थक्क करून टाकणारी आहे. असंच एकदा मी आणि मंदा आणि आमचे कार्यकर्ते जंगलात फिरत असता लांबून आम्हाला काही आदिवासी दिसले. तसे एका लाईनीत होते, एका रांगेमध्ये. आणि आम्हाला पाहून थोडेसे घाबरले, कारण आम्ही नवीन दिन होतो या भागामध्ये. पण अगदी समोरासमोर आल्यामुळे ते आम्हाला टाळू शकले नाही. आणि जसे ते आमच्या जवळ आले तसं आमच्या लक्षात आलं की यांनी काहीतरी शिकार केली होती वन्य प्राण्यांची. आणि जेव्हा अगदीच जवळून जेव्हा आम्हाला ते पास व्हायला लागले तेव्हा लक्षात आलं की यांनी लाल तोंड्या माकडाची शिकार केली होती. 2 माकडं त्यांनी मारली होती. आणि त्या मेलेल्या माकडिणीला एक जिवंत पिल्लू चिकटलं होतं. ते मेलेल्या आईचं दूध पित होतं. तर तोडक्या मोडक्या भाषेत त्यांना म्हटलं की हे पिल्लू जिवंत आहे, ते आम्हाला द्या, जे मेलेल्या आईचं दूध पित होतं. तर ते द्यायला तयार नव्हते. ते म्हणाले की आमची मुलं बाळं खातील. तेव्हा आम्ही विचार केला की इतकं छोटंसं पिल्लू गोंडस होतं आणि भूक हा प्रश्नच होता. मी म्हटलं त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला खायला देतो. आणि असं थोडा वेळ बार्गेन केल्यानंतर त्यांनी ते पिल्लू आम्हाला दिलं. आणि ते पिल्लू घेऊन आम्ही आमच्या घरी आलो. त्यावेळेला नुसत्या झोपड्या होत्या इथे. आणि माझ्याजवळ त्यावेळेला एक नागपूरहून एक गावठी कुत्रा आणला होता. 2 दिवसामध्ये त्याला बाटलीने दूध पाजून आम्ही थोडंसं जगवलं आणि त्या कुत्र्याची दोस्ती झाली. थोडासा प्रयत्न करावा लागला, पण 3ऱ्या दिवशी ते कुत्रा त्या माकडाच्या पिल्लाला आईसारखं पण पाठीवर बसून घेऊन जायचा. आणि तसे दवाखान्यात लोक यायला लागले. त्यांना त्या औषधाचा परिणाम जेव्हा दिसायला लागला तेव्हा नंबर ऑफ पेशंट्स वाढले. तेव्हा मग त्यानंतर कोणी अस्वलीची पिल्लं आणली. त्यामध्ये माकड होतं, हरिण होतं, अस्वलीची पिल्लं आले. त्यानंतराने मग बिबट्या वाघाची पिल्लं आली. तीसुद्धा मोकळीच वाढली. जवळजवळ 2 वर्ष आम्ही त्यांना शक्य होतं तोपर्यंत मोकळा ठेवलं घरामध्ये. आमच्याबरोबर फिरायला यायचे, नदीत आंघोळ करायचे, कुत्र्याबरोबर खेळायचे. मग आमची मुलं त्यावेळेला लहान होते. दिगंत, अनिकेत आणि आरतीचं मुख्य महत्त्वाचं म्हणजे आरती आमची त्यावेळेला 1 वर्षाची होती. आरती जेव्हा जन्मली तेव्हा तिचं वजन होतं 2.25 किलो आणि आमचा नेगल होता 500 ग्रॅमचा. दोघंही साधारण एकाच वेळेला आलेले आहेत. तर वर्षभरामध्ये आरती झाली 8 किलोची आणि नेगल 50 किलोचा झाला. पण ते एकाच ठिकाणी एकाच घरात वाढल्यामुळे त्यांचं इतकं प्रेम होतं नेगलचं आरतीवर. आणि आरतीला भीती वाटण्याचं काही कारणच नव्हतं, कारण ती त्याच्याबरोबरच वाढली. लोकबिरादरीच्या अंगणात वाढलेल्या वाघसिंहांच्या बच्च्यांची, मगरी, घोरपडी आणि सापांची, चपळ हरणांची, लोभस माकडांची कहाणी विलास मनोहरांनी नेगल या त्यांच्या पुस्तकातून अमर केली आहे. प्रकाश भाऊंच्या धाकट्या आरतीबरोबर दंगामस्ती करणारा हा नेगल तिच्या मागोमाग शाळेतही जात असे, हे माहितीये? प्रकाश आमटे या माणसावर माणसांनी तर प्रेम केलंच, पण हिंस्त्र जनावरांनी सुद्धा त्यांच्यावर जीव कुर्बान केला. काय असेल या मैत्रीचं रहस्य? तर मगरीपासून तर वाघापर्यंत जे या लोकांनी प्रेम दिलं त्याची तुलनाच होऊ शकत नाही. इतका मी नेहमी गमतीने म्हणतो की 4 पायाच्या जनावर आणि बिनपायाच्या जनावरांनी जेवढं प्रेम आणि विश्वास दिला तेवढा माझा 2 पायाच्या प्राण्यावर नाही आहे. विषाची परीक्षा पाहणारी ही निडर जीवनासक्ती, तिच्या मुळाशी केवढं अथांग प्रेम असेल. जिथे भीती असते तिथे प्रीती नसते. जो पिंजऱ्यामध्ये सिंहाच्या आणि वाघाच्या आणि चित्त्याच्या सावकाश खेळतो त्याला एक दात जीवनाचा त्याचा सापडला, त्याचा गळा सापडला असतो, दुसरा
मृत्यूचा दात त्याच्या गळ्यात रोवलेला असतो. जेव्हा तो पिंजऱ्यात जातो किंवा ज्यावेळेला तो बँडेड केट वगैरे पकडून गळ्यात घालतो, खेळतो, जो मृत्यू आणि जीवनाशी एका पातळीवर तो तशा तऱ्हेचे प्रेमाचे प्रयोग करू शकतो, अशा ठिकाणी जिद्दीने जीव, हे त्याचं सिक्रेट आहे. माणसांबरोबर प्राण्यांनाही जीव लावणाऱ्या या सगळ्या कामामागे मूळ प्रेरणा डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांची.